आणि आता बातमी आहे किरीट सोमय्या यांच्या संदर्भात। किरीट सोमय्यांना धमकी आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानं धमकी आल्याची माहिती समोर येते आहे। तर अनधिकृत मस्जिदवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवला म्हणून युसुफ उमर अन्सारी यानं किरीट सोमय्या यांना धमकी दिल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी किरीट सोमय्या हे स्वतः जोडले गेलेले आहेत। किरीट सोमय्या, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये। सोमय्याजी, खरं तर तुम्हाला धमकी आल्याची माहिती मिळते। अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज तुम्ही उठवला होता आणि त्यानंतर तुम्हाला धमकी आलेली आहे। या संदर्भात आपली प्रतिक्रिया। आता हे तर जग जाहीर आहे, तुम्ही पण पाहिले आहेत। त्याने व्हिडिओ व्हायरल केलाय, फेसबुकवर व्हिडिओ टाकलाय, त्याने पोलिसांना कळवलं आहे। हे युसुफ उमर अन्सारी यांनी त्याने स्पष्टपणे सांगितलंय, आमच्या मस्जिदीत आम्ही भोंगे वाजवू, जागा कब्जे करू, लेहनजियात करू, आमच्या विरोधात पोलिस जर आमच्या दारात आले तर आम्ही पोलिसांनाही दाद देणार नाही। आणि त्यांनी सांगितलं, किरीट तुम्हाला घरात घुसून मारू, माझा ऑफिस मध्ये फोन करून धमकी देत आहेत। तर त्यांनी काय फरक पडतोय? आता धमक्याला आम्ही घाबरत नाहीये। आणि जे शिवाजीनगर मध्ये 82-72 मस्जिद त्याच्यावर 400 भोंगे लागलेत, एकाचीही परमिशन घेतलेली नाही। ते भोंगे उतरवावेच लागणार खाली। मस्जिदच्या नावाने लँड जिहाद पण चालणार नाही आणि भोंग्यांचा गोंगाटही चालणार नाही। सोमय्याजी, तुम्ही सातत्यानं या विरोधात आवाज उठवत आहात, बांगलादेशींविरोधात असो, अनधिकृत भोंग्यांविरोधात असो, आणि त्यानंतर ही धमकी देण्याची जी मजल होते, एवढी हिंमत यांच्याकडून येते कुठून? आणि त्यानंतर तुम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे का? कशा प्रकारे कारवाई होतीये? मी तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। भारतीय जनता पक्षात एक शिष्टमंडळ 11 वाजता मुलुंड पोलीस स्टेशनला जाणार आहे, ती सगळी माहिती देणार आहे। राहिली गोष्ट धमकी देण्याची हिंमत कसे करतात, काय करतात, खुलेआम धमकी देतात, फडणवीस सरकारला धक्के माझा कंपनी खुल्या याच्यात हे करतात, ते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस कमिशनरनी बघायचं आहे की कोणी उठून कुणालाही धमकी देणार, आवाहन करणार, घर में घुस के मारे आणि पोलीस कमिशनर मुंबईच्या बघ्याची भूमिका घेणार असेल तरी मी काय थांबणार नाहीये। मी उद्या सिल्लोडला जाणार आहे, जळगावला जाणार आहे आणि तिथे जाऊन जे बांगलादेशी या धमकी त्यांनीही दिली आहे की बांगलादेशीच्या विरोधात कसे बोलतायत, त्यांच्या विरोधात उद्या या दोन्ही पोलीस स्टेशनला आणखीन पुरावे देणार। धन्यवाद सोमय्याजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। जर भाजपा नेते किरीट सोमय्या यांना धमकी आलेली आहे आणि किरीट सोमय्या यांनी स्वतः जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना अशा धमक्यांना मी घाबरत नाही असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर खुलेआम धमक्या देणाऱ्यांची मजल होते कशी आणि पोलीस कमिशनर, मुंबईचे पोलीस कमिशनर हे बघ्याची भूमिका घेत आहेत का, असाही सवाल इथे उपस्थित करण्यात येतोय। कोई भी मस्जिद के पास पुलिस आती है, लाउड स्पीकर निकालने, आवाज स्लो करने बोलने या कोई भी चीज बोलती है तो ये मेरा कांटेक्ट नंबर है, मेरे को फोन करो। इस वक्त मैं बॉम्बे में नहीं, बाहर हूँ, समझे। कौवा कान लेके गया बोल के कान को देखो, कौवे को मत देखो। कोई भी आता है कुछ भी बोलता है और हम उसको फॉलो करते हैं। ये हिंदुस्तान है, बम्बई है, महाराष्ट्र है, बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा, बीजेपी की तानाशाही हुकूमत से नहीं चलेगा। इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो। आपसे रिक्वेस्ट है कि जहाँ भी रहता है इसका घर का पता निकाल के हम इसके घर पे आएंगे और जो हमको करना है धरना मोर्चा प्रदर्शन करेंगे या तो इसको कॉलर पकड़ के बाहर निकालेंगे। और गवंडी शिवाजीनगर। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय चाकणकर यांच्या संदर्भात। गर्भवती जी महिला होती जिचा मृत्यू झाला होता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर